फायलम मोलस्का संदर्भात माहिती घेत असताना वही पेन शेजारी ठेवा. पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला, या ग्रुपमध्ये असणारे हे जे सजीव आहेत हे फायलम मोलस्का मध्ये येणारे सजीव. याला काय म्हणतात? ऑक्टोपस. इथं बायव्हेल्स दाखवले किंवा स्नेल दाखवलेले आहे, हा सर्वांच्या परिचयाचा आहे. शंख, शिंपला. आता याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं किंवा ऑक्टोपस फुटबॉल मॅचेस मध्ये मागच्या 4-5 वर्षापूर्वी ऑक्टोपस सांगत होता कोण मॅच जिंकणार, कोण नाही जिंकणार, फुटबॉलची फायनल कुठला देश नेणार आहे वगैरे वगैरे. तो हा ऑक्टोपस आहे. आता हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, स्नेल असेल, बायव्हेल्स असेल किंवा ऑक्टोपस असेल, हे सजीव हे फायलम मोलस्का या ग्रुपमध्ये मोडणारे सजीव आहेत. आता यांच्या संदर्भात माहिती घेत असताना पहिलं आपल्या क्लासिफिकेशन मेथड नुसार पहिलं पाहायचं यांची सिमेट्री कशी असेल. मोलस्का ग्रुप मृदुकाय प्राणी मराठीत म्हटलं जातं बायलॅटरल सिमेट्री. हे जे आहे याचे दोन समान भाग तयार करता येतील आपल्याला, किंवा इथला शंख शिंपला घेतला याचे दोन इक्वल पार्ट तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतील. या स्नेल घेतला, हा वरचा भाग जो आहे त्याचा एक असा सेम पोर्शन तयार होईल, एक खालचा भाग जो ग्रीन कलरचा दिसतोय त्याचा इक्वल पोर्शन तयार झालेला पाहायला मिळेल. म्हणजे यांच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री आपल्याला पाहायला मिळते. दुसरं जर्मिनल लेअर पाहिले आपण तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतं की कोलोमेट अँड ट्रिप्लोब्लास्टिक बॉडी. म्हणजे अर्थ्रोपोडाचं जे वैशिष्ट्य सांगितलेलं तेच वैशिष्ट्य आपण इथं सांगतोय. इन अ फायलम मोलस्का वी आर ऑब्झर्व कोलोमेट टाइप ऑफ बॉडी अँड ट्रिप्लोब्लास्टिक बॉडी. आता कोलोमेट म्हणजेच युकोलमेट, सत्य स्वरूपाची देहगुहा यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्रिस्तरीय स्वरूपाचं शरीर असतं. मग हॅबिटेट म्हटल्यानंतर हे सजीव कुठे आढळतील? मोस्टली दे आर फाउंड इन अ मराईन वॉटर. जे खारं पाणी आहे किंवा समुद्राचं पाणी त्या पाण्यामध्ये किंवा जिथं पाणी असतं थोडक्यात अशा ठिकाणी आढळतात. म्हणजे दे आर फाउंड इन अ मराईन वॉटर एज वेल एज फ्रेश वॉटर अँड सम आर फाउंड इन अ टेरेस्ट्रियल ऍटमॉस्फिअर. जिथं जमीन आहे अशा ठिकाणी काही सजीव यामध्ये आढळतात. फॉर एक्झाम्पल गोगलगाय जरी पाण्यामध्ये असते तरी काही वेळेस हे आपल्याला जमिनीच्या परिसरामध्ये सुद्धा पाहायला मिळते. म्हणून म्हटलेलं आहे मोस्टली दे आर फाउंड इन अ मराईन एज वेल एज फ्रेश वॉटर और टेरेस्ट्रियल इन नेचर. जमिनीवरती सुद्धा आढळत असलेले पाहायला मिळतात. आता बॉडी स्ट्रक्चर पाहिलं आपण तर गोगलगायला सर्वांनी माझ्या मते हात लावला असेल किंवा ऑक्टोपसची शरीराची रचना पाहिली आणि तो हातात घेतला तर कसा जाणवेल अंदाज येतोय सर्वांना. बॉडी कशी असणार आहे? एकदम सॉफ्ट अशा स्वरूपाची बॉडी असलेली पाहायला मिळेल. म्हणजे सॉफ्ट अँड स्लिमी. स्लिमी म्हणजे काय? मऊ गुळगुळीत अशा स्वरूपाचं शरीर असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. सम हॅव सेल्स, फॉर एक्झाम्पल बिवेल्स अँड स्नेल, शिंपले असतील किंवा शंख असतील यांच्यामध्ये आपल्याला कवचधारी स्वरूपाचे प्राणी पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल हा स्नेल घेतला आपण तर याच्या सभोवताली हे प्रोटेक्टिव्ह ऑर्गन पाहायला मिळते, संरक्षक अवयव पाहायला मिळते. हा जो प्रोटेक्टिव्ह ऑर्गन आहे या प्रोटेक्टिव्ह ऑर्गनला काय म्हटलं जातं? सेल्स. सम हॅव सेल्स म्हणजे कवच काहींच्या मध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तसंच इथं सुद्धा पहा हा शिंपलाय, हा जो पोर्शन आहे याचा हा पोर्शन हा प्रोटेक्टिव्ह ऑर्गन म्हणून कार्य करत असलेलं पाहायला मिळतं. आणि बॉडी कशी आहे? अनसेगमेंटेड बॉडी आहे. कुठेही सेगमेंट खंड पडलेला दिसतो का शरीरामध्ये? कुठेही खंड पडलेला पाहायला मिळत नाही, म्हणून अनसेगमेंटेड बॉडी म्हटलं जातं. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे दीज आर युनिसेक्झुअल एनिमल. युनिसेक्झुअल म्हणजे काय? एकलिंगी स्वरूपाचे सजीव. अँड दे आर रिप्रोड्युसेस बाय अ सेक्झुअल मेथड. लैंगिक प्रजनन पद्धतीनं
यांचं प्रजनन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. विसरल मास इज कव्हर्डेड विथ मेंटल. अंतरंगा पाहिला आपण. अंतरांग सहती ही प्रावर या पटील संरचनेने आच्छादलेली असून ही कठीण दे आर सिक्रेट्स हार्ड calcareous cell and these external and internal and absent in the some case. काय म्हणतोय पहा, अंतरांग सहती जी आहे ही प्रावर नावाच्या पटल संरचनेमध्ये आच्छादलेली असते आणि ही आच्छादल्यानंतर दे आर सिक्रेट अ हार्ड कॅल्शियम कार्बोनेट युक्त अशा स्वरूपाचं कॅल्करस असतं, calcareous cell, and these are external and internal. These are present in the external and internal portion and absent in the some cases. बाह्य भाग जो आहे यांचा सजीवाच्या शरीराचा किंवा अंतर्भाग जो आहे याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट पासून तयार झालेल्या कॅल्कॅरस युक्त संरक्षण कवच असतं. म्हणजे हे जे कवच आहे एक्सटर्नल पोर्शनला किंवा इकडं खाली आणि वर अप्पर अँड लोअर पोर्शनला हे जे कवच तयार झालेलं आहे ते कॅल्शियम कार्बोनेट पासून तयार झालेलं कवच असतं, त्याला कॅल्कॅरस म्हटलं जातं. अँड दीज आर युजफुल फॉर द प्रोटेक्शन ऑफ इनर पोर्शन. जसं आपल्या मेंदूवरती संरक्षण कवच आहे त्याला आपण कवटी म्हणतो आणि ही कवटी काय करते, आतील भागाचं संरक्षण करण्याचं कार्य करते. त्या पद्धतीनं प्रोटेक्शन करण्याचं कार्य याच्या मदतीने केलं जातं. लोकोमोशन कसं करणार आहेत, स्विमिंग अँड क्रिपिंग बाय फूट. जे जलचर आहेत हे समजा तर हे स्विमिंग मेथड वापरणार आहेत आणि ज्यावेळेस त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे, ते गोगलगाय बघितली का तुम्ही, गोगलगाय ज्यावेळेस जमिनीवर ते चालते त्यावेळेस ते असे चिकटलेले असते बा खाली आणि हळूहळू हळूहळू पुढे शरीर सरकवते, म्हणजे रांगत चाललेले असल्यासारखे चालते. म्हणजे दे आर यूज स्विमिंग अँड क्रिपिंग मेथड बाय युजिंग फीट. म्हणजे पोहणे आणि सरपटणे या क्रियांचा हे वापर करत असतात. विसरल मास इन्क्लोज्ड इन अ मेटल mental body division is divided into head, foot and visceral mass and second largest animal phylum. बघा काय म्हणते, विसरल मास म्हणजे अंतरंग सहती यांच्यामध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर हेड, फूट अँड विसरल मास हे 3 बॉडी पार्ट असतात. मग हेड म्हणजे डोकं, त्यानंतर फूट पायाचा पोर्शन आणि तिसरं विसरल मास म्हणजे कालं. या 3 भागामध्ये शरीर विभागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अँड दीज आर सेकंड लार्जेस्ट एनिमल फायलम. आपल्याला विचारतील लार्जेस्ट एनिमल फायलम कोणता, तर त्यामध्ये कोण येणार आहे, आर्थ्रोपोडा येणार आहे. आणि सेकंड लार्जेस्ट फायलम विचारला तर त्यामध्ये कोण येणार आहे, मोलुस्का आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहेतच. काय म्हटलंय पहा, बॉडी सॉफ्ट असते, स्लिमी असते आणि सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. एक्वॅटिक आहे एज वेल एज टेरेस्ट्रियल आहे. ट्रिप्लोब्लास्टिक आहे, इक्वलमेट टाइप आहे, नॉन सेगमेंटेड सॉफ्ट बॉडी आहे. त्यानंतर विसरल मास इज कव्हर्ड विथ अ मेंटल and this mantle secrete a hard calcareous cell, means calcareous cell is formed by using a calcium carbonate. ही कॅल्कॅरस सेल जे आहे संरक्षण कवच जे आहे हे कॅल्शियम कार्बोनेट पासून तयार झालेलं असतं आणि दे आर सेल मे बी एक्सटर्नल और इंटरनल और इवन ॲब्सेंट इन द सम केस. आता याच्यामध्ये कॅल्कॅरस आपल्याला पाहायला मिळत नाही, मात्र या दोघांच्या मध्ये ब्लेव्स आणि स्नेल यांच्यामध्ये आपल्याला कॅल्कॅरस पाहायला मिळतं. म्हणून म्हटलंय इन सम केस दे आर ॲब्सेंट. काही सजीवांच्या मध्ये हे ॲब्सेंट असलेलं पाहायला मिळतं. युनिसेक्झुअल ॲनिमल आहेत, सेक्झुअल मेथडचा वापर करतात, मी सांगितलं तुम्हाला. नेक्स्ट वन फायलम इकायनोडर्माटा. द इकायनोडर्माटा याच्यामध्ये इथं दिलेले ऑर्गॅनिझम येतात, स्टारफिश, सी ककोंबर अँड सी अर्चिन. याच्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची. आता यामध्ये
कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून याला स्पाइन्स आर प्रेझेंट इन द बॉडी कॉल्ड एज इकायनोडर्माटा. काय म्हटलंय बघ, कॅल्कॅरस स्पाइन्स आर प्रेझेंट इन द बॉडी, hence such a type of organism is called as इकायनोडर्माटा. मराठीत त्याला कंटक चर्मी, कंटक म्हणजे काटे, काटेयुक्त शरीर असणारे सजीव असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल स्टारफिश आपल्या शाळेत प्रयोगशाळेत आहे बघा, त्याला बघितलं तर अशी बाहेर जसं सुईची टोकं असतात तशी टोकं आलेली पाहायला मिळतात, म्हणजे काटेयुक्त शरीर आहे. किंवा इथे एक्झाम्पल दिसतंय बघा क्लिअर, सिआरची, सिआरचीनचा हा जो भाग आलेला आहे बाहेर, हा सगळे कसे दिसतात बघा, काटे जसे असतात त्या पद्धतीची रचना दिसते. हे कॅल्शियम कार्बोनेट पासून तयार झालेले स्पाइन्स आहेत. म्हणजे हाडाचा जसा भाग कॅल्शियम कार्बोनेट पासून तयार होतो तसा हा तयार झालेला भाग आहे. म्हणून यांना काय म्हटलं जातं, इकायनोडर्माटा, म्हणजे कंटकी स्वरूपाचे कृमी किंवा कंटक चर्मी प्राणी असं म्हटलं जातं. आता यांची सिमेट्री पाहिली, फॉर एक्झाम्पल या स्टार फिश आहे, यांची सिमेट्री कशी आहे, तर याच्यामध्ये दोन प्रकारची सिमेट्री पाहायला मिळते. एक स्टारफिश ज्यावेळेस नुकताच जन्मलेला असतो, म्हणजे तयार व्हायला लागलेला असतो, लार्वल स्टेजला असतो. लार्वल स्टेज म्हणजे काय, आळ्या अवस्थेमध्ये. दॅट टाइम वी आर ऑब्झर्व बायलॅटरल सिमेट्री, and after that they convert into the adult. That time we are observe these type of symmetry. This symmetry is known as radial symmetry. म्हणजे पहा काय म्हणते, ज्यावेळेस आळ्या अवस्था असते त्यावेळेस आळ्या अवस्थेमध्ये यामध्ये द्विपार्श्व सममित, म्हणजे दोन असे याचे जसे दोन समान भाग होतील ना तसे दोन समान भाग होतात. आणि ज्यावेळेस त्याचं कन्वर्जन प्रौढावस्थेमध्ये होतं, अडल्ट होतं, त्यावेळेस वी आर ऑब्झर्व दिस टाइप ऑफ सिमेट्री. सेंटर हाय, सेंटर पासून इकडे एक लाईन काढली, इकडच्या बाजूला एक लाईन काढली, इकडे एक लाईन काढली, इकडच्या बाजूला एक लाईन काढली, इकडच्या बाजूला एक लाईन काढली, काय होईल, या सर्व पोर्शनचं समान भागामध्ये विभाजन होईल. याला रॅडियल सिमेट्री म्हटलं जातं, अरीय सममित. म्हणजे सगळ्यांच्या पेक्षा वेगळं वैशिष्ट्य इथं इकायनोडर्माटामध्ये पाहायला मिळतं. In a larval stage, we are observe bilateral symmetry, and adult stage we are observe a radial symmetrical body. दुसरं सिलोमेट अँड ट्रिप्लोब्लास्टिक बॉडी, म्हणजे वरच्या दोघांची वैशिष्ट्य जी होती, कोणाची, आर्थ्रोपोडा आणि मोलस्का आहे तशी कॉपी करून इथं पेस्ट करतोय आपण. कोलोमेट म्हणजे सत्य देहगुहा युक्त आणि ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे त्रिस्तरीय अशा स्वरूपाचं शरीर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अँड दीज आर लिव्ह इन ओनली मराईन वॉटर. आपल्या इकडं कुठेही हे पाहायला मिळत नाही. फक्त हे पाहायचे असतील तर तुम्हाला कुठे जावं लागेल, समुद्र किनारी, समुद्रामध्येच हे तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून म्हटलेलं आहे दे आर फाउंड और हॅबिटेट चा विचार केला तर दे आर फाउंड इन ओनली अ मराईन वॉटर. फक्त हे समुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्केलेटन ऑफ कॅल्कॅरस स्पाइन्स अँड रेडियल एनिमल. कॅल्शियम कार्बोनेटचे काटे यांच्या सर्वांगावरती असतात आणि शरीर जर पाहिलं आपण तर हा रॅडियल एनिमल आहे, म्हणजे पंचआरीय शरीर आहे. पंचआरीय म्हणजे काय, 1 2 3 4 5 किती भाग आहेत, 5 भाग आहेत, म्हणून याला पंचआरीय बॉडी म्हटलेलं आहे. म्हणजेच रेडियल टाइप ऑफ सिमेट्री असं म्हटलं जातं. त्यानंतर दे आर रिप्रोड्युसेस बाय अ सेक्झुअली, लैंगिक प्रजनन पद्धतीनं प्रजनन होतं. गुड रिजनरेशन कॅपॅसिटी, रिजनरेशन म्हणजे काय, पुनर्जनन. यांचा बॉडी पोर्शन जो आहे त्यातला एखादा भाग जर यातला गळून पडला, निघून गेला, काय कारणानं तुटला, तर ते रिजनरेट करू शकतात, म्हणजे पुन्हा नव्यानं निर्मिती करू शकतात. म्हणून यांच्यामध्ये आपल्याला गुड रिजनरेशन कॅपॅसिटी पाहायला मिळते. पुनर्जनन क्षमता यांची जास्त किंवा चांगली असलेली आपल्याला पाहायला मिळते. सम आर सेडिमेंटरी, सम स्विम अँड सम क्रिपिंग बाय 2 feet.
सेडिमेंटरी म्हणजे काय? स्थानबद्ध. म्हणजे एखाद्या पोर्शनला, पाण्यातल्या कुठल्या वनस्पतीला, सजीवाला, पाण्याच्या तळाच्या पृष्ठभागाला जर ते चिकटून राहिले तर ते तसेच राहतात, तिथून हलत नाहीत. त्याला सेडिमेंटरी बॉडी म्हटलं जातं. असे काही सजीव आहेत जे आधाराला चिकटून राहतात. फॉर एक्झाम्पल लीच, जळू माहित आहे तुम्हाला? जळू आपल्याला पायाला चिकटला की तो तसाच राहतो जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत, बरोबर? तसं यामधले काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत की जे सेडिमेंटरी आहेत, स्थानबद्ध असतात. अँड सम आर स्विम. इथं दाखवलेत पहा, स्टारफिश असेल, दे आर स्विम, तो पोहत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अँड सम क्रिपिंग बाय ट्यूब फीट. काही नलिकापादाने, ट्यूब फीट म्हणजे काय? नलिकापाद. या नलिकापादाच्या मदतीने क्रिपिंग. फॉर एक्झाम्पल सी ककुंबर, दे आर युजिंग अ ट्यूब फीट अँड इझिली क्रिपिंग. तो सरपटत असलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा नलिकापादाच्या मदतीने प्रचलन म्हणजे हालचाल करत असतो. आता यांची महत्वाची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? तर स्पायनी बॉडी विथ ओरल अँड ॲबोरल सरफेस. कंटक चर्मी अशा स्वरूपाचं शरीर असलेलं पाहायला मिळतं. मी सुरुवातीला सांगितलं यांना इकॉनोडर्माटा का म्हटलेलं आहे, बिकॉज ऑफ दे आर प्रोड्युस्ड using a calcium carbonate and they are produce a calcareous type of body or calcareous spines. बरोबर? तर यांच्यामध्ये स्पायनी बॉडी हे यांचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल इथं दिलेलेच आहेत एक्झाम्पल तुम्हाला. म्हणजे काय काय म्हटलं पहा आपण, बायलॅटरल सिमेट्रीला वर स्टेजला असते आळ्या अवस्थेमध्ये, आणि ज्यावेळेस ते ऍडल्ट होतात त्यावेळेस त्यामध्ये रेडियल सिमेट्री पाहायला मिळते. सुडोसिलेमेट आणि ट्रिप्लोब्लास्टिक बॉडी, दे आर फाउंड इन मराइन वॉटर. स्केलेटन आर कॅल्कॅरस टाइप ऑफ स्केलेटन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड इज युज्ड and good regeneration capacity. Some sedentary, some swim with and some creeping by a tube feet. काही स्थानबद्ध असतात, काही पोहतात, तर काही ट्यूब फीटच्या मदतीनं प्रचलन म्हणजे नलिकापादाच्या मदतीने प्रचलन करतात. सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य यांच्यामध्ये आपल्याला स्पायनी बॉडी पाहायला मिळते. नेक्स्ट वन, हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटा मध्ये दोन ऑर्गॅनिझम्स इथे दाखवले आहेत. एक सिक्कोग्लॉसेस आणि सेकंड वन बेलॅनोग्लॉसेस. हे बेलॅनोग्लॉसेस आणि सिक्कोग्लॉसेस हे दोन अॅनिमल्स यामध्ये येतात. यामध्ये पहिला महत्वाचा आहे बेलॅनोग्लॉसेस. सर्वांना पिक्चर क्लिअर दिसते. काय दिलंय? प्रोबोसिस, कॉलर अँड ट्रंक. म्हणजे शरीर 3 भागामध्ये विभागलेलं आहे संपूर्ण. आता याचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायचंय. फायलम हेमिकॉर्डेटा, त्याला मराठीत अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी असं म्हटलं जातं. बॉडी सिमेट्री कशी असणार आहे? बायलॅटरल सिमेट्रिकल अॅनिमल आहे. म्हणजे शरीरात जर पाहिलं आपण इथून असे भाग करायला गेलो तर शरीराचे 2 समान भाग तयार झालेले पाहायला मिळते, म्हणून म्हटलेलं आहे बायलॅटरल सिमेट्रिकल बॉडी. सेकंड वन कोलोमेट अँड ट्रिप्लोब्लास्टिक. वरच्या चौघांसाठी आपण जे पाहिलं तेच खाली कॉपी पेस्ट करतोय. म्हणजे शरीर सत्य देहगुहायुक्त आणि त्रिस्तरीय अशा स्वरूपाचं असलेलं पाहायला मिळतं. आपल्या इकडं कुठंही हे पाहायला मिळत नाही. म्हणजे दे आर फाउंड इन ओनली मराइन वॉटर अँड बरो इन द सँड. हे समुद्रामध्ये आपल्याला आढळतात. आणि समुद्रामध्ये कुठे आढळतात तर याचं शरीराचं हे वरचा पोर्शन पाहिलं तर बघा कसं आहे, प्रोबॉयसिस. हे टोकदार आहे. म्हणजे हे वाळूमध्ये बीळ करतं आणि बीळ करून त्या बिळामध्ये राहतं, म्हणून म्हटलेलं आहे ओनली दे आर फाउंड इन ओनली मराइन वॉटर अँड बोरोइंग इन द सँड. समुद्रामध्ये वाळूमध्ये बीळ करून राहणारा अशा स्वरूपाचा हा सजीव आहे. लक्षात आलं? पुढं नेक्स्ट वन प्रोबायोसिस, कॉलर अँड ट्रंक.
नोटोकॉर्ड इन द प्रोबायोसिस. प्रोबायोसिस म्हणजे काय? त्याला शुंड म्हटलं जातं. प्रोबायोसिस म्हणजे काय? शुंड. सेकंड वन कॉलर. आपल्या शर्टला जशी कॉलर असते तशी ही कॉलर आहे. त्याला गळपट्टी असं म्हटलं जातं मराठीत. आणि थर्ड वन ट्रंक. ट्रंक म्हणजे त्याला प्रकांड म्हणतात, म्हणजे पोटाचा भाग आपल्या भाषेत. हा, पोटापासून खालचा भाग त्याला ट्रंक म्हटलं जातं, प्रकांड. म्हणजे पहा, यांचं शरीर शुंड, गळपट्टी आणि प्रकांड या 3 भागामध्ये विभागलेलं आहे. अँड नोटोकॉर्ड इन अ प्रोबायोसिस. म्हणजे शुंडाचा भाग जो आहे या भागामध्ये आपल्याला नोटोकॉर्ड पाहायला मिळतो. म्हणजे शुंड जो आहे यात नोटोकॉर्ड म्हणजे काय? पृष्ठरज्जू. आपल्या शरीरात पाठीचा कणा जो आहे त्याच्यामध्ये जो पाठीचा कणा आपला पूर्ण विकसित झालेला आहे, त्यामुळे कशेरुस्तंभी प्राणी आपण म्हणतो, बरोबर आहे. त्यामधून जो धाग्यासारखा भाग दिलेला असतो त्याला नोटोकॉर्ड म्हणतात. आणि इथून हा प्रोबायोसिस पोर्शन, एवढा जो पोर्शन आहे या पोर्शन मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो? नोटोकॉर्ड. या पोर्शन मध्ये नोटोकॉर्ड पाहायला मिळतो. सेक्झुअल अॅनिमल युनिसेक्झुअल और बायसेक्झुअल. यांच्यामध्ये प्रजनन होताना सेक्झुअल मेथडचा वापर केलेला असतो. लैंगिक प्रजनन पद्धतीचा वापर करतात. आणि याच्यामध्ये युनिसेक्झुअल अॅनिमल सुद्धा असतात आणि बायसेक्झुअल सुद्धा अॅनिमल असतात, म्हणजे एकलिंगी. काही सजीव असे असतात की जे एकलिंगी आहेत आणि काही सजीव असे आहेत की ज्यांच्यामध्ये बायसेक्झुअल पाहायला मिळते, म्हणजे उभयलिंगी. नर आणि मादी दोन्ही घटक त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता यांचं लोकोमोशन पाहिलं आपण तर बरोईंग इन द सँड, जमिनीमध्ये हे प्रोबायोसिस जो आहे याच्या मदतीने बीळ करतात आणि बीळ करून जमिनीमध्ये राहणारा पाणी. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आपल्याला प्रश्न विचारला जातो, तो प्रश्न काय आहे पहा. दीज आर अ मीन्स हेमिकॉर्डेटा इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन द नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स एनिमल. काय म्हणतोय पहा, सगळ्यात महत्वाचं वाक्य. दिस टाइप ऑफ एनिमल मीन्स हेमिकॉर्डेटा is a connecting link between the non-chordates and chordates animal. असमपृष्ठरज्जू, नॉन कॉर्डेट्स म्हणजे काय? असमपृष्ठरज्जू प्राणी. आणि कॉर्डेट्स म्हणजे काय? समपृष्ठरज्जू प्राणी. या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे हेमिकॉर्डेट्स आहे. कारण नॉन कॉर्डेट्सचं वैशिष्ट्य काय सांगितलेलं आपण की यांच्यामध्ये नोटोकॉर्ड आर ऍबसेंट, आणि कॉर्डेट्सचं वैशिष्ट्य काय सांगितलेलं? नोटोकॉर्ड आर प्रेझेंट, बरोबर आहे. मग या दोघांचं वैशिष्ट्य इकडून खाली ऍबसेंट आहे, मात्र इथं काय पाहायला मिळतंय? नोटोकॉर्ड आर प्रेझेंट. म्हणजे हे नॉन कॉर्डेट्सचं सुद्धा वैशिष्ट्य दाखवतंय आणि कॉर्डेट्सचं सुद्धा वैशिष्ट्य दाखवतंय. म्हणून म्हटलेलं आहे की हेमिकॉर्डेट्स, महत्वाचं आहे पहा, हेमिकॉर्डेट्स इज अ connecting link in between the non-chordates and chordates type of animals and presence of a pharyngeal gill slits. यांच्यामध्ये कल्ले आणि विद्रे हे दोन घटक असलेले आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो, थोड्या वेळ करू का? तास चालू आहे माझा, तास चालू आहे, थोड्या वेळ करतो. हो हो करतो. तर यामध्ये गिल्स आणि स्लिट्स हे अवयव आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात आलं बा काय काय सांगितलं? हेमिकॉर्डेट्सचं बायलॅटरल सिमेट्री असते, कोलोमाइट अँड ट्रिप्लोब्लास्टिक बॉडी असते. बॉडी ऑफ एनिमल डिवाइडेड इनटू 3 पार्ट्स, प्रोबायोसिस, कॉलर्स and trunk. Notochord are present. Animal also called as acornoworm. Acornoworm असं म्हटलं जातं यांना. They are found in a marine water and live in a burrow in the sand. जमिनीत खाली वाळूमध्ये बीळ करून राहणार आहे. Pharyngeal gill slits are present. Unisexual animal or some may be hermaphrodite म्हणजे bisexual animals. सेक्झुअल, इथे एक मुद्दा राहिला यांचा द्यायचा.
दे आर रिप्रोड्युसेस बाय सेक्शुअल मेथड. लैंगिक प्रजनन पद्धतीने यांच्यामध्ये प्रजनन झालेलं पाहायला मिळतं. आता यामध्ये उत्क्रांतीच्या दृष्टीनं बेलानोग्लासिसला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांच्यामधला दुवा म्हणतात. याचं कारण काय आहे तर हा कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स या दोन्ही प्रकारच्या सजीवांची वैशिष्ट्य दाखवत असतो, म्हणून याचा समावेश या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट वन, कॉर्डेट्स टाइप ऑफ एनिमल. आता यांच्यामध्ये एनिमल हॅव्हिंग अ सपोर्टिंग नोटोकॉर्ड इन देअर बॉडी आर कॉल्ड ॲज कॉर्डेट्स. काय म्हणतो, एनिमल हॅव्हिंग अ सपोर्टिंग नोटोकॉर्ड, एनिमल हॅव्हिंग द सपोर्टिंग नोटोकॉर्ड इन द बॉडी. शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू या सजीवांच्या मध्ये असतो आणि ज्यांच्यामध्ये सपोर्टिंग नोटोकॉर्ड असणार आहे त्या सजीवाला कॉर्डेट्स टाइप ऑफ एनिमल्स असं म्हटलं जातं. आता कॉर्डेट्स टाइप ऑफ एनिमल जो आहे त्याची वैशिष्ट्य पाहिजे. काय कुणाला कॉर्डेट्स म्हणायचं, एक म्हणजे प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड इन द बॉडी आयदर थ्रूआउट द लाईफ ऑर ऍट लिस्ट इन द डेव्हलपमेंट स्टेज. काय म्हटलंय, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ऍट लिस्ट डेव्हलपमेंट स्टेज. कमीत कमी ज्यावेळेस विकास होतोय त्या विकास होत असताना अगदी सुरुवातीचा कालावधी असेल किंवा संपूर्ण त्याचं आयुष्य असेल, या कालावधीमध्ये कधीतरी त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड म्हणजे पृष्ठरज्जू असणं गरजेचं आहे. शरीरात पृष्ठरज्जू विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये आढळला पाहिजे. ज्यांच्यामध्ये आढळेल ते सगळे कुठे येणार आहे, कॉर्डेट्स टाइप एनिमल्स मध्ये. सेकंड वन, प्रेझेन्स ऑफ pharyngeal gill slits at least during the development stage. काय म्हणतात का, pharyngeal gill slits are present in the body during at least the development stage. म्हणजे पहिला मुद्दा काय सांगितलाय, नोटोकॉर्ड कधीतरी असला पाहिजे. दुसरा मुद्दा pharyngeal gill slits म्हणजे ग्रसनी कल्ले विद्रे किमान विकासाच्या कुठल्या तरी अवस्थेमध्ये त्यामध्ये असले पाहिजे. थर्ड वन, सिंगल tubular spinal cord is present on the dorsal side of body. Presence of single tubular and dorsal spinal cord. चेतारज्जू एकच असून पृष्ठबाजूस व नळीसारखा पोकळ असला पाहिजे. काय म्हणते का, चेतारज्जू एकच असून तो नळीसारखा आणि पृष्ठबाजूस असला पाहिजे. फोर्थ वन, presence of ventral situated heart depending on the notochord. The phylum Chordates is classified into 3 subphylums. Presence of ventral situated heart, हृदय अधर बाजूच असलं पाहिजे. अधर बाजू म्हणजे काय, मी पाठीमागे सांगितलं, पुढच्या बाजूला म्हणजे खाली हृदय असलं पाहिजे. ज्याचा यांचे वर्गीकरण 3 गटामध्ये केलं जातं कॉर्डेट्स. एक फायलम युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि तिसरं व्हर्टिब्रेटा. यामध्ये पहिला घटक पाहायचा आहे फायलम युरोकॉर्डेटा. आता युरोकॉर्डेटाची वैशिष्ट्य बघा, इथं डोलियम किंवा हेड मायनिया यांचा समावेश या गटामध्ये झालेला पाहायला मिळतो. युरोकॉर्डेटाची वैशिष्ट्य काय आहेत, नोटोकॉर्ड ओनली इन द टेल रिजन ऑफ लार्वी. ज्यावेळेस लार्वल स्टेज मध्ये असतो, आळे अवस्थेमध्ये असतो, त्यावेळेस आळे अवस्थेमध्ये याचा जो टेल रिजन आहे, सेप्टिकलचा भाग, या भागामध्ये नोटोकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड वन, मराइन सेडिमेंट्स, ऍडल्ट सेडेट्स